ठरलं तर मग ही मालिका आता एका निर्णायक वळणावरती आलेली आहे. रविराजांना प्रियाची अनेक सत्य उलगडल्यावरती आता ज्या वेळेला त्यांनी प्रियाला रूममध्ये कोंडून ठेवलंय आणि खूप मोठं सत्य शोधायला निघालेत. आता इकडे त्याच वेळी प्रियाला साक्षीला भेटायला जायचं असतं आणि तिला सगळा घडलेला प्रकार बोलायचा असतो. पण प्रियाला रूममध्ये लॉक केल्यामुळे रविराजांना वेळ मिळतो आणि सत्याचा उलगडा होतो. त्याच वेळी इकडे आता प्रताप आणि पूर्णाजीने मोठा निर्णय घेतलेला असतो, कारण रविराजांनी त्यांना सुद्धा येऊन सगळं सत्य सांगितल्यानंतर मग पूर्णाजी आणि प्रताप या दोघांनी प्रियाची घराबाहेर हक्कलपट्टी केलेली असते आणि कल्पना तिची साथ द्यायला येते. तेव्हा कल्पनाला पण प्रताप म्हणतो, तू पण निघ. कल्पनाची पण खोड मोडलेली असते, अश्विनची पण खोड मोडलेली असते. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, यावेळेला प्रतापने कसा स्ट्रॉंग स्टँड घेतलाय, पूर्णाजीने कशी साथ दिली आणि कल्पनाला सुद्धा कसं तिच्यासोबत आता फटकारले, सगळं सगळं पाहूया. प्रियाची थोबाड फोडत अश्विन सकट घरातून हक्कलपट्टी झाली. इकडे रविराजांना खूप मोठा संशय तर आलाय. संशय कसला? रविराजांना आता इकडे खूप मोठं सत्य समजलंय आणि त्यानंतर मग आता रविराजांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी या वेळेला गप्प बसायचं नाहीये. आणि म्हणूनच आता इकडे रविराज प्रियाला चांगलेच फटकारतात, तर प्रियाला चक्कर येण्याची ऍक्टिंग करते. मग आता सुमन सांगते की मी फोन करून ताबडतोब कल्पना वहिनींना सांगते की तन्वीला चक्कर आले, ती इकडेच थांबणार. बरं, हे सगळं घडल्यावरती इकडे सुमन फोन करते. रविराज सांगतात हिला आत्ताच्या आत्ता रूम मध्ये घेऊन जा आणि ही रूम मधून कुठेच बाहेर जाणार नाही, याची सुद्धा काळजी घ्या. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तिला घेऊन सुमन आत जाते आणि रविराज तिला रूम मध्ये कोंडायला सांगतात. म्हणजे ती इथून बाहेर पडली नाही पाहिजे असं आता रविराज म्हणायला लागतात. ज्या वेळेला आता इकडे सुमन तिला घेऊन रूम मध्ये बंद करून ठेवते. कल्पनाला ही गोष्ट कळल्यावर कल्पना घरच्या सगळ्यांना हे सांगायला येते. तोपर्यंत इकडे आता रविराज सांगायला लागतात, प्रतिमा तुला पटतंय का? म्हणजे तुला हे पटतंय का? प्रतिमा सांगते, नाही, मला माहितीये ती आधीपासून खूप खोटं बोलते. मी सुद्धा तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की ती बऱ्याचदा खोटं बोलत आलेली आहे आणि खोटं म्हणजे असं तसं खोटं नाही, तर ती अनेक गोष्टी आता खोट्या बोलत आलेली आहे आणि या गोष्टी तुम्हाला माहीत पण नाहीयेत. त्यावरती रविराज म्हणतात, नाही, या वेळेला मी सत्यापर्यंत पोहोचणार. काहीही झालं ना तरी सुद्धा सत्य जे काही आहे ते मला अर्जुनकडून जाणून घ्यायचं आहे. कारण अर्जुनने मला सांगितलंय की त्याच्याकडे अनेक अजून पुरावे आहेत, ज्या पुराव्यातून तो आता मला सगळं सांगू शकेल की नक्की आता ह्यांचे काय संबंध आहेत. त्याच्याकडे कसला तरी व्हिडिओ सुद्धा आहे, ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे तन्वी तन्वी त्यांच्या घरात गेलेली आहे आणि त्यांच्या घरात जाऊन आता तन्वीने काहीतरी विधी वगैरे पण केले, ते पण त्याच्याकडे आहे. आता रविराजला अर्जुनने सांगितलेलं असतं की तो व्हिडिओ म्हणजे ज्या वेळेला तिच्या आईचं वर्षश्राद्ध असतं तेव्हाचा व्हिडिओ बघायला रविराजांना अर्जुनने बोलवलेलं असतं. अर्जुनला आता ते जात असताना इकडे रविराज म्हणतात, हे बघ, मला खात्री आहे की ही त्या साक्षी महिपतला कॉल करेल आणि काहीतरी पुढचं काम करू शकेल. त्यामुळे तू एक काम कर, तू दार लावून घे, हिला बाहेर जाऊ द्यायचं नाहीये जोपर्यंत सत्य उलगडत नाहीये तोपर्यंत. यावरती प्रतिमा म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, ती या सगळ्यामध्ये अडकले का, तिला कोणी अडकवते का महिपत आणि हे. यावरती रविराज म्हणतात, तसं असेल तर ते सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे की ते हे त्यांच्यासाठी का करते किंवा ते तिला ब्लॅकमेल करतायत का किंवा काय सत्य आहे ते ते जाणून घेतल्याशिवाय पुढे आपल्याला काही करता येणार नाहीये. पण अजूनही मला कळत नाहीये की तन्वी हे सगळं का करते. तिला रूम मध्ये लॉक करून ठेवा. सुमन म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी तिला तशीही तब्येत बरी नसल्यामुळे रूमच्या बाहेर पडू देणार नाहीये, त्याची काळजी नसावी. असं म्हटल्यावरती मग प्रियाला रूम मध्ये लॉक करण्यात येतं. प्रियाला रूम मध्ये लॉक करण्यात आल्यावरती प्रियाला आता तिला काही झालेलंच नसतं, तिला काही त्रासच होत नसतो. त्यामुळे प्रिया पटकन उठते, आपली बॅग घेते आणि ती विचार करते, हा किल्लेदार जोपर्यंत बाहेर पडलेला आहे तोपर्यंत आता मला ताबडतोब इकडून जायला पाहिजे आणि इकडून जाऊन मला आता ताबडतोब त्या किल्लेदारला आता इकडे फसवून मला साक्षी आणि महिपतची भेट घेऊन जे काय घडलंय ते सगळं सत्य सांगायला पाहिजे.
असं म्हटल्यावरती मग ती ताबडतोब लगेचच तिकडून निघत असते आणि दार उघडते तर दार लॉक. ती ओरडायला लागते, "दार उघडा, दार उघडा, सुमन काकी दार उघड, मला बाहेर जायचंय, सुमन काकी दार उघड, मला बाहेर जायचंय," असं म्हणायला लागते. पण सुमनला रविराजांनी सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा तन्वीसाठी दरवाजा उघडायचा नाहीये आणि त्यामुळे सुमन आणि प्रतिमा ह्या दोघीजणी दरवाजा काही उघडत नाहीत. प्रिया विचार करते, काय करू काय करू, मी इथून बाहेर कशी पडू, इथून जर का बाहेर पडले नाही तर खूप मोठा गडबड होईल. इथून बाहेर पडण्यासाठी मला अश्विनच मदत करू शकेल. मी अश्विनला कॉल करते आणि त्याला सांगते की मला आपल्या घरी घेऊन जा, इकडे बाबा मला ओरडतायत. असं म्हटल्यावर ती इकडे आता मुळातच अर्जुनने सरंजामेंना बरोबर ट्रॅप केलेलं असतं आणि अर्जुनने सरंजामेंना ट्रॅप केल्यामुळे सरंजामे आता खूप मोठे पुरावे अर्जुनला देतात आणि त्याच्यातच आता इकडे अर्जुन रविराजांची भेट घेत. रविराज सांगायला लागतात, तू मला काय सांगणार होतास यावरती. मग आता अर्जुन सांगायला लागतो, सिनियर मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते सगळं सत्य आता तुझ्यापासून लपून राहिलेलं आहे. त्यावरती रविराज म्हणतात, तू कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत होतास अर्जुन. यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, खरं सांगायचं तर या व्हिडिओबद्दल मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते सगळं आता महत्त्वाचं आहे. त्या दिवशी मी साक्षीच्या घरी गेलो होतो. मुळातच तिने पेंडंट का घातलं हे सुद्धा तुला समजलं नसेल ना, तर मी तिच्या घरी वेश बदलून गेलो होतो. यावरती रविराज म्हणतात, काय. यावरती अर्जुन म्हणतो, मी वेश बदलून गेलो आणि त्यानंतर मी तिकडे काही गोष्टी ज्या पाहिल्या ते मी रेकॉर्ड केल्या, तो तू व्हिडिओ बघून घे. या व्हिडिओमध्ये तन्वी दिसते ना. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज, काय. पण तन्वी तिकडे काय करायला गेली होती. अर्जुन सांगायला लागतो, तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय ना. म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही आता तन्वी करते ना ते तू बघ. ती ना तिकडे फोनवरती बोलत आहे. फोनवरती बोलत बोलत ती नंतर बाहेर आली. साक्षी तिच्या बाजूने पास होते. हा सगळा व्हिडिओ तू पाहिलास तर तुला कळेल की या सगळ्यामध्ये आता ह्या दोघींचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते. या दोघींचे घनिष्ठ संबंध तुझ्या आता समोर आल्यावरती मगच तुला समजेल की नक्की काय आहे ते. आणि त्या दिवशी मी वेश बदलून जेव्हा गेलो होतो त्याच वेळेला वेश बदलून गेल्यावरती तिकडे आता तन्वी होती. तन्वीने आणि आता साक्षी ह्या दोघी एकत्र होत्या. ती तिच्या ह्याच्यात सुद्धा होती, पाया पडायला त्या विधींना. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता रविराजांना खूप मोठं सत्य समजतं आणि रविराज गडबडतात, काय आहे हे सगळं. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मी तेच सांगतोय, ही पहिल्यापासून खोटं बोलते. मधुभाऊंनी खून सुद्धा केलेलं नाहीये, ही सगळं सगळं खोटं बोलती आहे असं तो म्हणायला लागतो. यावरती रविराज म्हणतात, मी तन्वीला रूम मध्ये कोंडून आलोय आणि काही झालं तरी सुद्धा सत्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत महिपत आणि आता तिची ही अजिबात भेट मी घडू देणार नाहीये, काहीही झालं तरी. तो ब्लॅकमेल करतोय का तिला. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, एकंदर पाहता असं वाटत नाहीये की ते ब्लॅकमेल करतायत. मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे, आपल्यापासून काहीतरी सत्य लपवलं जाते आणि म्हणून हे सगळं होतंय. पण तू काळजी करू नकोस, मी या सत्याचा शोध घेईन. तोपर्यंत अर्जुनने घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं आणि तोपर्यंत रविराजांनी सुद्धा फोन करून इकडे आता जे काही सत्य आहे ते सत्य प्रतापला सांगितलेलं असतं. प्रताप, आपण जिच्यावरती विश्वास ठेवतोय ती मुलगी विश्वास ठेवण्याच्या लायक नाहीये, ती महिपतची माणूस आहे. तोपर्यंत अर्जुनने घरी येऊन तो व्हिडिओ दाखवलेला असतो, ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे प्रिया, म्हणजे जो व्हिडिओ त्यांनी आता दाखवलेला असतो रविराजांना, तोच व्हिडिओ त्यांनी आता इकडे सगळ्या घरच्यांना दाखवलेला असतो. व्हिडिओ पाहिल्यावरती मग आता ज्या वेळेला अश्विन आता लगेचच प्रियाने कॉल केलेला असतो. प्रियाने कॉल केल्यावरती अश्विन तिकडे धावत जातो आणि सुमन काकीला, म्हणजे सुमनला सगळ्यात मागे टाकून त्याने आता प्रियाला सोडवून आणलेलं असतं. प्रियाला सोडवून तो घरी येतो. त्याच वेळेला त्याला आता थांबवत लगेचच इकडे आता म्हणायला लागतो, प्रताप थांब. अश्विन, कुठे चाललायस तू. अश्विन म्हणतो, डॅडा काय झालं, तू असं का बोलतो आहेस. यावरती आता इकडे सांगायला लागतात, प्रताप सांगायला लागतो, 1 मिनिट थांब, या मुलीला या घरात थारा नाहीये. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, अश्विन, डॅडा तू काय बोलतोयस, मला खरंच काही कळत नाहीये. यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, हे बघ अश्विन, मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते तू नीट समजून घे. यावरती कल्पना म्हणते, असं काय करताय तुम्ही. अहो, ते दोघं जण घरी आले, तिला आता त्रास होत आहे. तिला जर का त्रास होतोय म्हणजे म्हणून तर आता ती इकडे आली ना, तिला तिकडे नव्हतं राहायचं. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, कल्पना थांब तू,
तुझं तोंड बंद कर. प्रताप म्हणतो, कल्पना खरंच बंद कर. आत्तापर्यंत आता मी तुझं खूप काही ऐकलेलं आहे. खूप काही ऐकलंय, पण आता मी ऐकणार नाहीये. हिने जे काही केलंय ना, ते सत्य तुम्ही बघा. हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्या दिवशी महिपत शिकरे यांच्याकडे ज्या वेळेला तिच्या आईचं वर्षश्राद्ध होतं, अर्जुन वेश बदलून गेला होता. म्हणूनच साक्षीने आता या सगळ्यामध्ये हे केलं होतं. साक्षीने या सगळ्यामध्ये आता त्याच वेळेला म्हणून ते पेंडंट घातलं होतं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये लगेचच या सगळ्यामध्ये अशा गोष्टी घडल्या की साक्षीच्या घरी ही गेली होती. हे अर्जुनने पाहिलं. अर्जुनने याचा व्हिडिओ केलेला आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे की साक्षी तिकडे होती. मग ही साक्षीच्या बाजूने का साक्ष देत आहे? काय घडलं होतं असं मात्र इकडे आता सांगायला लागतो प्रताप. बोल लवकर. आणि जर का तुला रविराजांनी रूममध्ये कोंडलं होतं, तर अश्विन तू का घेऊन आलास इकडे? त्यावरती मग आता अश्विन म्हणतो, डॅडा मला हे काही माहित नाही. यावरती मग आता पूर्णाजी सांगायला लागते, सगळ्यांच्याच डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली. यावरती प्रताप सांगायला लागतो, पूर्णाई खरं तर मला तुझ्याकडून अपेक्षा होती की तू तरी हिला समजशील ही किती कपटी आहे ते. कल्पनाच्या तर डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची नेहमीच पट्टी बांधलेली असते. कल्पनाला योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही, पण तू तू तरी असं केलंस. यावरती प्रताप म्हणतो, आता मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण मुळातच आता रविराजांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. रविराज आणि मला सांगितलं की काहीतरी घोटाळा आहे. ही मुलगी फ्रॉड आहे. काहीतरी गडबड आहे आणि ते शोधून काढल्याशिवाय ही या घरात राहू शकत नाहीये. हिने जोपर्यंत हिच्या प्रामाणिकपणाचा हे दिलेला नाहीये, तर ही घरात राहणार नाहीये. यावरती मग कल्पना म्हणते, काय बोलताय तुम्ही? यावरती प्रताप चिडतो आणि कल्पना थोबाड बंद कर. यावेळेला तुझं मी काही ऐकणार नाहीये. कारण मुळातच ही जी काही घरामध्ये वादविवाद चाललेत ना, हे या मुलीमुळे चाललेत. ते जाऊ दे आणि मुलीमुळे वादविवाद. तर ही काय करते, ह्या केसच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत ना, त्या आपल्या घरात राहून इथे ऐकते आणि महिपतला जाऊन सांगते आणि त्यामुळे अर्जुन कसा केस हरेल याच्यावरती ही चर्चा करते. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, प्रिया काय बोलताय तुम्ही? मी काहीही असं केलेलं नाहीये. यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो प्रताप, का तू का केलं नाहीस हे सगळं? तू 10 वेळा तिकडे जाऊन काय ह्या सगळ्या गोष्टी करत असते? आणि हे सगळं मला रविराजांनीच सांगितलंय. रविराजांनी मला सांगितलंय की या घरात तुला ठेवायचं नाहीये. कारण त्यामुळे एका केसला चुकीचं वळण लागेल. यावरती इकडे प्रिया चिडते आणि ही सायली या सगळ्याला कारणीभूत आहे. हिच्यामुळे माझे घरचे मला आता तुटलेत. पूर्णाजी तुला सुद्धा वाटतंय का? तुला सुद्धा वाटतंय का मी चुकीचं केलंय? त्यावरती पूर्णाजी म्हणते, हो. कारण तू जे काही वागलेस ना, त्यामुळे आता इकडे आमचा सगळ्यांचा विश्वास बसलाय की तू या सगळ्यामध्ये चुकीची आहेस आणि सायलीच बरोबर आहे. आणि या घरामधल्या गोष्टी बाहेर पडतातच कशा ग? या घरामध्ये जे काही चालू असतं ते बाहेर समजतंच कसं? हे सगळं तुझ्यामुळे कळतं. तुझ्या नालायकगिरीमुळे आता इकडे आम्ही आमच्या मुलाला केस हरू देणार नाहीये. बाद झालं. आतापर्यंत खूप झालं आणि स्वतः तुझे वडीलच आम्हाला सांगतायत की हिला घरात ठेवू नका. त्यानंतर चिडलेली सायली समोर येते आणि ती प्रियाला सांगायला लागते, प्रिया तुला इतकी नतभ्रष्ट आहेस ना, म्हणजे मला खरंच कळत नाहीये की आपल्याला ज्या माणसाने साथ दिली किंवा ज्याने आपल्याला जीवनदान दिलं त्याच्या विरोधात तू आता म्हणजे ही केस त्याच्या विरोधात तू हेच करते आहेस. पण आम्ही जर का त्यांच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यात सुद्धा तू आता आम्हाला आडकाठी करतेस. ते काही नाहीये. या घरात तू राहणारच नाहीयेस. यावरती मग प्रिया म्हणायला लागते, तू कोण सांगणार ग मी राहणार की नाही राहणार ते? या घरावरती माझा पण अधिकार आहे. माझा नवरा सुद्धा इथला मुलगा आहे आणि माझा नवरा इथला मुलगा असल्यामुळे या घरावरती माझा तितकाच अधिकार आहे जितका तुझा. आणि हा अधिकार कुणीही नाकारू शकत नाही. असं म्हटल्यावरती चिडलेला प्रताप फाडकन थोबाड फोडतो आणि अधिकाराच्या गोष्टी करतेस. अगं अधिकाराच्या गोष्टी करण्याआधी तू आता या घरामधली एक सून बनून चांगली दाखव. अधिकाराच्या गोष्टी करण्याआधी या घरामध्ये जे काही करतेस ना कुरघोड्या, त्या पहिल्या थांबव. अधिकाराच्या गोष्टी करतेस, अगं या घरामधले कर्तव्य बजाव. असं म्हणत कितीही काही झालं तरी जर का अश्विन तुझ्या बाजूने असेल, तर मी अश्विनला सुद्धा या घरातून बेदखल करायला कमी करणार नाहीये. ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो, नाहीतर नाहीतर अश्विन सोबत मी तुला चालतं करेन. असं म्हटल्यावरती प्रताप सांगतो, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाहीये, ही केस निर्णायक वळणावरती येत नाहीये आणि तोपर्यंत हा जुलै महिना संपेपर्यंत तन्वी या घरात राहणार नाही. रविराजांनी थारा दिला तर त्या घरात राहावं, नाहीतर नाहीतर कुठेही राहावं, पण तोपर्यंत इथे राहणार नाही.
ही केस जिंकणं माझ्या मुलासाठी महत्त्वाचं आहे, माझ्या सुनेसाठी महत्त्वाचं आहे आणि एका निरपराध माणसासाठी महत्त्वाचं आहे. प्रियाला कोणी वालीच नसतो. मग प्रिया इकडे आता पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणायला लागते, "पूर्णाजी, तुला पण यामध्ये सामील आहेस का? मी काही झालं तरी सुद्धा हे घर सोडून जाणार नाही." पूर्णाजी म्हणते, "बाद झालं तन्वी, आता मी तुझी साथ देणार नाहीये आणि कल्पना, तू साथ दिलीस तर तू पण हिच्यासोबत निघून जा." कल्पना सकट पूर्णाजीने अश्विनला सगळ्यांना फटकारलेलं असतं. प्रिया म्हणते, "तू तू प्रतिमाच्या मुलीला हकलती आहेस." यावरती पूर्णाजी म्हणते, "प्रतिमाच्या मुलीला नाही, त्या महिपत आणि आता साक्षीच्या साथीदाराला मी हकलते. तू निघून जा. जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही, या घरात तू राहायचं नाही." असं म्हणत आता प्रतापने आणि पूर्णाजीने प्रियाला हकललंय. आता इकडून हकलल्यावरती रविराज तरी तिला थारा देणार का आणि रविराजांच्या कैदेमध्ये जायला प्रिया तयार होणार का, हे मात्र पाहणं रंजक ठरणार.